मित्रांनो, केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा व पीएम किसान योजनेअंतर्गत येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजेच सीएम किसान योजनेचा वार्षिक 12,000 रुपयांचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर ई-केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे। आणि ही ई-केवायसी करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ई-केवायसी केलात तर तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजना व सीएम किसान योजनेचा 12,000 रुपयांचा वार्षिक लाभ जो आहे मित्रांनो तो इथे घेता येणार आहे। चॅनलवरती मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या पीएम किसान योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा वार्षिक 12,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अतिशय आवश्यक आहे। आणि ही ई-केवायसी करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला मित्रांनो, आधार कार्डवरती जो तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं इथे गरजेचं आहे, कारण त्यावरती एक OTP येतो आणि तो OTP टाकून तुम्हाला तुमची ई-केवायसी आहे ती कंप्लीट करायची असते। त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तोच मोबाईल नंबर तुमच्याकडे ॲक्टिव्ह असणं किंवा चालू असणं इथे गरजेचं आहे। त्यानंतर जर तुम्ही आधार OTPच्या माध्यमातून जर तुमची ई-केवायसी करू शकत नाही आहात तर तुम्ही बायोमेट्रिकचा वापर करून सुद्धा तुमचं आधार सीडिंगची जी प्रोसेस आहे किंवा आधार व्हेरिफायची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती इथे करून घेऊ शकता। अतिशय महत्त्वाचे असे हे दोन मुद्दे आहेत। इतर मुद्दे जे आहेत ते आता आपण पुढे जाणून घेऊयात मित्रांनो। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, जर तुम्ही मित्रांनो ई-केवायसी करण्यामध्ये असफल होत असाल किंवा तुमच्या मोबाईलद्वारे तुमची जर ई-केवायसी होत नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच आपले सेवा केंद्राला भेट देऊन तुमची ई-केवायसी जी आहे मित्रांनो ती इथे पूर्ण करून घ्यायची आहे। जर तुमची ई-केवायसी मित्रांनो कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे 6,000 व नमो किसान योजनेचे 6,000 जे आहेत म्हणजेच एकूण 12,000 रुपयांचा लाभ जो आहे तो इथे शासनाचा भेटणार नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, ई-केवायसी तुमची पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ई-केवायसीचा स्टेटस जो आहे तो तुम्ही पीएम किसान पोर्टलवरती सुद्धा चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की तुमची ई-केवायसी जी आहे ती योग्यरित्या झालेली आहे की नाही। जर तुमची ई-केवायसी प्रॉपर झालेली नसेल मित्रांनो तर तुम्हाला वार्षिक 12,000 रुपयांचा लाभ जो आहे तो इथे भेटणार नाही आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो। आशा करतो की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या माहितीचा फायदा होईल। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद।